शंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा उपस्थित येल्लूरच्या सर्व ग्रामस्थांनो, या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, ज्या शिवजन्मभूमीच्या पायथ्यातून मी आलेलो आहे, त्या राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात या सभागृहातले सर्वात तरुण आणि ऊर्जावान व्यक्तिमत्व, वय वर्ष 93, आदरणीय माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहाळे यांच्या साक्षीने करत आहे. मित्रो, या गावात जेव्हा आम्ही प्रवेश केला, महाराष्ट्राचे लोककवी प्रशांत मोरे आणि मी पाहुणा म्हणून जेव्हा तुमच्या दालनात आलो, तेव्हा आम्ही भारावून गेलो की भारताच्या कानाकोपऱ्यात असं एक गाव आहे जिथे अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असं एक गाव आहे की जिथे आपला गाव विचार संपन्न व्हावा म्हणून सांस्कृतिक उन्नतीकडे निघालेली माणसं आहेत. मित्रो, मला जेव्हा पहिला फोन आला, खरं म्हणजे त्यांचं आडनाव दरवेळेस घेण्यासाठी मी चुकायचो. मोटराचे यांचा. माझ्या भाषणात जर काही उणीव राहिली तर ती त्यांची समजा, कारण त्यांनी मला पहिला फोन केलाय. माझ्या असं लक्षात आलं परशुराम मोटराचे यांच्याशी बोलून माझ्या असं लक्षात आलं की इथल्या संमेलनाला 17 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. हे गाव असं आहे की ज्या गावाकडे पाहून केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या अनेक गावांनी समृद्ध कसं व्हायचं याचा धडा घ्यायला पाहिजे. मित्रो, अशी खूप गावं आहेत, अशी खूप माणसं आहेत, असा खूप समाज आहे ज्याला वाटतं आपल्या गावाहून विमान जावं, आपल्या गावातले रस्ते चकचकीत व्हावेत, आपल्या गावात मॉल असावं, सगळं आधुनिकीकरण आपल्या गावात यावं, असं कुणाला वाटत नाही. पण आपलं गाव विचार संपन्न व्हावं हे येल्लूरच्या जनतेला वाटतंय. त्या जनतेसाठी टाळ्या होऊ द्या. आपलं गाव, आपला समाज विचार संपन्न करणं यासारखी आताच्या घडीला मोठी गोष्ट काय. मला असं वाटतं की आपण 17 वर्ष हे संमेलन घेतलं आणि या 18व्या वर्षी माझ्यासारख्या तरुणाला आपण बोलवलं.
कारण या संमेलनामध्ये जी अध्यक्षांची मालिका आहे ती खूप मोठ्या मोठ्या माणसांची आहे. या पंक्तीत तुम्ही मला नेऊन बसवलं, यासाठी मी संयोजकांचे, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. माझ्या स्वागताला आपले कार्याध्यक्ष प्राध्यापक CM गोरल सकाळपासून मला येल्लूर बद्दल माहिती सांगत होते आणि आपली जी काही ग्रंथदिंडी चाललेली होती, आपण जो काही प्रवास केलेला या गावामध्ये 1.5-2 तासाचा, प्रत्येक वळणावर एक नवी ऊर्जा देणार, एक नवा विचार देणार, एक नवं पॉवर स्टेशन होतं. ते पॉवर स्टेशन कधी ग्रंथालयाच्या रूपाने उभं होतं, कधी पतसंस्थेच्या रूपाने उभं होतं, कधी बँकेच्या रूपाने उभं होतं, तर कधी 100 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या शाळेच्या रूपाने उभं होतं. मित्रहो, प्रत्येक गावातलं प्रत्येक वळण माझ्यासाठी क्रांतिकारी, माझ्यासाठी ऊर्जावान, माझ्यासाठी अभिमान देणारं होतं आणि म्हणून मी आपल्या ऋणात आहे. मित्रो, मी आता माझ्या मुख्य मनोगताकडे येत आहे. आपल्या लक्षात येईल की साहित्य संमेलनांची गरज काय आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठीचा नामघोष करून वेगवेगळ्या पद्धतीचे संमेलन होतात आणि एक मोठं संमेलन होत असतं. पण माझ्यासारखा माणूस छोट्या मोठ्या संमेलनांकडे, गाव पातळीवरच्या संमेलनांकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहत आलेला आहे. याचं कारण असं की असेच संमेलन समाजाला एक नवी ऊर्जा देऊ शकतात, नवा विचार देऊ शकतात, असं माझं मत आहे. मित्रो, अशा संमेलनांची गरज काय आहे आणि अशा संमेलनातनं कसला जागर व्हायला पाहिजे. आपल्या लक्षात येईल, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या मातीला पडलेलं शूर असं स्वप्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपलं प्रत्येकाचं काळीज भरून येतं. तो आपला अभिमान आहे. शिवजयंतीच्या दिवशी, ज्या दिवशी हा रयतेचा राजा जन्मला, तो दिवस संमेलन दिवस म्हणून उत्सवित करणं यासारखी पवित्र गोष्ट दुसरी कोणती नाही. मित्रो, अशी छोटी छोटी संमेलनं का व्हायला पाहिजे. आपल्या जाणत्या राजाला पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी ही संमेलनं व्हायला पाहिजे. आपल्या काळजामध्ये विसावलेल्या पुरोगामी महापुरुषांना पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी अशी संमेलनं व्हायला पाहिजे. कारण मोठ्या संमेलनातनं हे अलीकडे होत नाही असं लक्षात येत आहे. मित्रो, एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांना जर नीट समजून घ्यायचं असेल, त्यांना काळजात साठवायचं असेल आणि पुन्हा पुन्हा आठवायचं असेल, तर कोण समजून घ्यायला लागतं माहिती आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले समजून घ्यावे लागतात. राजश्री शाहू महाराज समजून घ्यावे लागतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतात. शाहू फुले आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर ही परंपरा समजून घेतली नाही
तर पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज समजणार नाही. ते केवळ उत्सवात जमा होतील. आणि म्हणून खरंच शिवाजी महाराजांना आचरायचं असेल, त्यांना समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला महात्मा फुल्यांची नजर, शाहूंचं कर्तृत्व आणि बाबासाहेबांचे विचार या नजरेतनं शिवाजी महाराजांकडे पाहावं लागेल. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज भगव्या कपड्यात व्यस्त होतील, ते उत्सवात अडकतील. पुरोगामी शिवाजी महाराज याच नजरेने समजून घेतले तरच आपल्याला कळतील. पण दुर्दैवानं आपल्या देशामध्ये शिवाजी महाराजांचा नामघोष करताना शाहूंचा नामघोष मात्र होत चाललेला आहे. आणि शाहूंचा नामघोष केला की बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागतं, ही पण एक अडचण तयार होते. आणि म्हणून महाराष्ट्रात आम्ही पाहतोय की फक्त शिवशाहू, बाबासाहेब कुठे गेले? तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जी मैत्री, यांचं जे नातं, यांचं जे सख्य, एकमेकाला समजून घेणारं, एकमेकाच्या विचाराने चाललेलं आणि एकमेकाला सावरणारं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाहूंना ऍप्लिकेशन करत होते, शाहूंचं ऍप्लिकेशन करत होते. आणि शाहू महाराज फुल्यांचं ऍप्लिकेशन करत होते. आणि फुले छत्रपती शिवाजी महाराजांचं ऍप्लिकेशन करत होते. आणि म्हणून पुरोगामी विचारसरणी, जर खरंच आपण पुरोगामी विचारसरणीचे असो तर ही परंपरा मात्र आपल्याला टाळता येणार नाही, नाकारता येणार नाही, हे लक्षात घ्या. परंतु दुर्दैवान, अत्यंत दुर्दैवान, महाराष्ट्रामध्ये ही पुरोगामी परंपरा नीट समजून द्यायची नाही, तिची उकल होऊ द्यायची नाही. ही पुरोगामी परंपरा नीट विकसित होऊ द्यायची नाही, असा एक काबा इथली वैदिक परंपरा हजारो वर्षापासून करते आहे. या परंपरेला इथल्या बहुजन समाजामध्ये सतत विभाजन करायचं आहे, त्याला जातीमध्ये विभाजून टाकायचं आहे. आणि म्हणून आपल्याला या परंपरेची चिकित्सा करावी लागेल. आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या देशातल्या, कर्नाटकातल्या समस्त बहुजन हिंदूंनी आता एक होण्याची गरज आहे. मित्रो, या बाबतीत आपण काय करत गेलो? खरं म्हणजे सवाल शीशा टूटा इसका नहीं है, सवाल शीशा टूटा इसका नहीं है, सवाल है पत्थर कहां से आया. आपल्या मेंदूचं सपाटीकरण कुणी केलं? आपल्याला रोबोटिक कुणी बनवलं? इथल्या वैदिक परंपरेने इथल्या बहुजन समाजाला जाती धर्माच्या नावावर झुंजवून सतत त्याच्यामध्ये दुही माजवून आपल्यावर सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. आणि हे सांस्कृतिक वर्चस्व जुगारायचं असेल, आपलं अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून सवाल शीशा टूटा इसका नहीं है, सवाल है पत्थर कहां से आया. मित्रो, आपण काय करतोय? आपण जे करतोय भलतंच काहीतरी करतोय. आपले मूळ प्रश्न काय आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी आता आपलं लक्ष आपल्या मूळ प्रश्नाकडे वेधतोय. 1919 भारतात साऊथ ब्युरो कमिटी आली.
आपल्याला माहित आहे. बाबासाहेबांची साक्ष होती. आणि बाबासाहेब तरुण बाबासाहेबांना विचारलं, भारताबद्दलच्या अनेक गोष्टी विचारल्या गेल्या. बाबासाहेबांनी सांगितलं की या देशात हिंदू धर्म एक नसून दोन आहेत. कमिटी म्हणाले असं कसं, बाकीचे म्हणाले असं कसं, ते म्हणाले नाही, भारतात हिंदू धर्म एक नसून दोन आहे. आणि सध्या भारतामध्ये लढाया हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा नाही आहेत, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन अशा नाही आहेत, हिंदू विरुद्ध हिंदू अशाच आहेत. लक्षात घ्या, बाबासाहेब म्हणाले या देशात दोन हिंदू धर्म आहेत. कसे काय दोन हिंदू धर्म, बाबासाहेबांना विचारलं. बाबासाहेब म्हणाले या देशातला वेदपूर्व काळातला सिंधू नदीच्या तीरावर राहणारा जो हिंदू समाज आहे, या देशात 18 पगड जातीत विभागलेला आणि विसावलेला जो बहुजन हिंदू आहे, तो भारतातला नंबर 1 चा हिंदू आहे. आणि त्या बहुजन हिंदूच्या श्रमावर भारत उभा आहे. हा समाज वेदाच्या अगोदर होता, वेदाच्या पूर्वी होता. तो 18 पगड जातीत विभागलेला आहे. हा जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाच्या श्रमावर भारत उभा आहे आणि हा भारतातला मूळ हिंदू आहे. मग बाबासाहेबांना विचारलं दुसरा हिंदू कोण, तर बाबासाहेब म्हणाले वेदाच्या नंतरचा वैदिक परंपरा मानलेला ब्राह्मणी हिंदुत्व हे भारतातलं दुय्यम हिंदुत्व आहे. आपल्या लक्षात येईल की चांभार मोठच केली नाही, चांभाराने मोठ शिवलीच नाही. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटचा प्रणेता हा चांभार आहे. पाणी कसं येणार शेतीला, लोहाराने पाभार केलीच नाही, शेती कशी पिकणार. नांगर तयारच केला नाही, शेती कशी पिकणार. धोब्याने कपडे धुतलेच नाही, डिटर्जंटचा शोध धोब्याचा आहे. अन्न संस्कृतीचा शोध आदिवाशाचा आहे. ह्या सगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांनी त्यांची कामं केली, श्रम केले आणि त्या श्रमावर हा भारत उभा आहे. म्हणून शेतकरी जाती ज्या आहेत, त्या जातीच्या श्रमावर हा भारत उभा असेल तर बाबासाहेब सांगतायत भारतातला बहुजन हिंदू आता एक होण्याची गरज आहे. म्हणून मित्रहो, या छोट्या छोट्या संमेलनात आपण ज्या पद्धतीने विचार करतोय, तो विचार पुढे नेण्यासाठी या संमेलनाचा उपयोग होणार आहे. मित्रहो, आपली जी भाषा आहे, आपलं जे साहित्य आहे, आपलं जे लेखन आहे, आपली जी कला आहे, या सगळ्यांवर अलीकडे आक्रमण होत आहेत हे आपल्या लक्षात येईल. मित्रहो, ही आक्रमणं थांबवायची असतील, त्यांना परतवायचं असेल तर लेखकांनी, कलावंतांनी आणि प्रत्येक सर्जनशील माणसाने आता स्वतःची एक भूमिका घेण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांना ग्रामची माहिती आहे. त्याने प्रिझन नोटबुक नावाचं पुस्तक लिहिलं. मार्क्सवादामध्ये त्याला खूप महत्व आहे. ग्रामचीने असं म्हटलं की जे काही वर्चस्व आहे, त्याने हेजेमनीचा सिद्धांत मांडला. हेजेमनीचा सिद्धांत याचा अर्थ सांस्कृतिक प्रभुत्व. इथल्या वैदिक परंपरेने बहुजनांवर सतत
सांस्कृतिक प्रभुत्व प्रस्थापित केलेलं आहे ते अध्यात्माच्या नावाने आणि धार्मिकतेच्या नावाने केलेलं आहे. मित्रो, आपल्या लक्षात येईल की अध्यात्म आणि धार्मिकता या सुद्धा फरक आहे आणि हा फरक आपल्याला माहीत नसल्यामुळे अनेकदा आपल्या गडबडी तयार होतात. आपल्या जोडीला सगळ्यांची जर बेरीज करायची असेल तर मला असं वाटतं हा फरक पण आपण लक्षात घेतला पाहिजे. अध्यात्म, बुद्ध आध्यात्मिक होते. अध्यात्म याचा अर्थ निसर्गमय असणं आहे. अध्यात्म याचा अर्थ श्रद्धाभावी असणं आहे. अध्यात्म याचा अर्थ नैसर्गिक असणं आहे. शेतातला नांगर पुजणं ही आध्यात्मिक प्रक्रिया आहे. शेतातल्या बांधावरच्या देवाला नमणं ही सुद्धा आध्यात्मिक गोष्ट आहे. त्यामुळे श्रद्धाभावी असणं हे खूप सुंदर अध्यात्म आहे. पण मित्रो, या आध्यात्मिक कृत्यालाच इथल्या वैदिक परंपरेने धार्मिक म्हटलं आणि विशिष्ट धर्माचा प्रसार करणं म्हणजे धार्मिक गोष्ट आहे. बहुजन हिंदूंचं जे काही आचरण आहे ते आध्यात्मिक आहे. ते बुद्धाचंही होतं, ते तुकारामाचंही होतं, ते शाहूंचंही होतं, ते फुलेंचंही होतं, ते कबीराचंही होतं. आणि म्हणून आपण अध्यात्माच्या पातळीवर, श्रद्धेच्या पातळीवर आता बहुजनांच्या सर्व जातींनी एक होण्याची गरज आहे. आणि ज्यांनी धार्मिक वर्चस्व आपल्यावर प्रस्थापित केलेलं आहे त्यांना आपले जे काही सांस्कृतिक संचित आहे ते पुन्हा दाखवून देण्याची गरज लागलेली आहे. भाषा जपणारे लेखक, भाषा विकसित करणारे लेखक, साहित्य लिहिणारे लेखक, कलावंत, विचारवंत आता स्वतःची बांधिलकी घेतील आणि पुन्हा एकदा आपलं गमावलेलं प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा मी व्यक्त करतो. मित्रो, जाता जाता आपल्याला एक गोष्ट सांगतो की ग्रामीण साहित्य संमेलनाचे अनेक संमेलनं होत आहेत, विशेषतः महाराष्ट्रात खूप होत आहेत. परंतु एक संमेलन फार महत्वाचं होतं जे शरद पाटलांच्या विचाराने घडलेलं होतं धुळ्यामध्ये. आणि त्यांनी दलित, आदिवासी आणि ग्रामीण असं एक संयुक्त साहित्य संमेलन घेतलेलं होतं ज्याला दहाग्रासव आपण म्हणतो. मला असं वाटतं की पुन्हा एकदा दहाग्रासारखे प्रयोग व्हायला पाहिजेत आणि बहुजनांचे संमेलन अधिक मोठे, अधिक विकसित, अधिक बहुआयामी व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. मित्रो, पण दुर्दैवानं ग्रामीण लेखकांच्या मध्ये एक युटोपिया आहे. आपल्याला माहिती आहे का युटोपिया? युटोपिया म्हणजे काय माहिती आहे? थॉमस मोर नावाच्या एका विचारवंताने 15व्या शतकामध्ये ही कल्पना मांडलेली युटोपियाची. युटोपिया म्हणजे सगळं सुंदर, सुंदर गाव, समतेची कल्पना, तिथे कर नाही, तिथे कुणाची अडवणूक नाही, तिथे टोल नाही, तिथे जीएसटी नाही. एक सुंदर राज्याची कल्पना, सुंदर जगण्याची कल्पना, हा एक युटोपिया. हा युटोपिया आम्ही 2-3 तास अनुभवतो. एक सुंदर गाव. पण मित्रो, तुमच्या मनात तुमच्या समाजाबद्दल, तुमच्या अस्तित्वाबद्दल, तुमच्या गावाबद्दल एक सुंदर असा युटोपिया आहे ज्याच्यामध्ये समता आहे, ज्याच्यामध्ये सर्वांना समान हक्क आहेत, सगळे सुखी आहेत, सगळे आनंदी आहेत, सगळे, कोणीही त्यात उपाशी नाही, सगळे संपन्न आहे. असा एक युटोपियाची कल्पना म्हणजे एक आदर्श राज्याची कल्पना थॉमस मोरने केलेली होती. मित्रो, ही प्रत्येकाची कल्पना आहे. थॉमस मोरने पाहिलेलं 15व्या शतकातलं ते युटोपियाचं सुंदर राज्याचं स्वप्न आज येल्लोरने साकार केलेलं आहे. मित्रो, एक गोष्ट खरी आहे
की तुम्ही ते साकार केलेलं आहे, पण आम्ही महाराष्ट्रातली मंडळी आणि आपण सगळेच देशभरात युटोपियाची जागा डिटोपियाने घेतलेली आहे असा अनुभवतो आहे. चौकात चौकात रखवालदार उभे आहेत. कुणी खिसे कापण्यासाठी, कुणी जीएसटी घेण्यासाठी, कुणी आपले हक्क हिरावून घेण्यासाठी. कुणीतरी आपल्याला सांगतोय की तू याच रंगाचे कपडे घातले पाहिजे. कुणीतरी आपल्याला सांगतो तू हेच बोलला पाहिजे. कुणीतरी आपल्याला सांगतो की हेच तू विकत घेतलं पाहिजे. ह्या आधुनिकीकरणाने, या धार्मिक उन्मादाने आणि या राजकीय वावटळीने आपल्या समोर युटोपियाची जागा एक डिटोपिया उभा केलेला आहे. हा डिटोपिया आपल्याला उद्ध्वस्त करायचा आहे आणि म्हणून या संमेलनांची गरज आहे. हा डिटोपिया कोणता आहे? कुठून आलेला आहे? कुणाच्या मेंदूतून आलेला आहे? हे लक्षात घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं, आणि ती खूप माझ्या मनातली भीती आहे, की 2024 कदाचित भारतातलं शेवटचं इलेक्शन असण्याची शक्यता आहे. यानंतर आपण कुठे जाऊ माहीत नाही. ज्या वळणावर आपण निघालेलो आहोत, ज्या वळणावर आपण चाललेलो आहोत, प्रत्येकाच्या मनात एक अशांतता आहे, असुरक्षितता जन्माला येते आहे. आणि या असुरक्षिततेला जबाबदार कोण आहे माहितीये? हा धार्मिक उन्माद आहे. मला तर अलीकडे अशी वाटायला लागलंय, संसदेत माणसं कमी आणि साधूच जास्त बसतील असं वाटायला लागलंय. म्हणून मित्रहो, आपल्या एक राजहंस असे ते तळ्यात होते सगळे, आणि एक सैनिक त्या राजहंसांना मारण्यासाठी येत होता. तो दरवेळेस यायचा आणि राजहंसाकडे बंदूक रोखायचा. बंदूक रोखली की ते राजहंस खाली जायचे पाण्यात. त्याला कोणीच मारता यायचे नाही, कारण त्यांना कळायचं हा सैनिक आहे. तो वैतागून गेला. साला एकही राजहंस मरत नाही. एक दिवस काय झालं माहितीये? तो सैनिक त्या राजहंसाला मारायला लागला आणि पुन्हा पुन्हा तो राजहंस जिंकायचा. पण काय झालं माहितीये का? तिथून एक साधू चालला होता. तर साधू म्हणाला, अरे काय रे, साधे राजहंस मरत नाही तुला? थांब म्हणे. तो म्हणाला साधूला, सैनिक म्हणाला, अरे कसे मारायचे सांगा, थांब म्हणे. त्या सैनिकाला साधूचा वेश घातला आणि राजहंसाला वाटले साधू आहेत, सगळे राजहंस मारून टाकले. साधूच्या वेशातले सैनिक वावरतायत सगळीकडे. ते सैनिक आपल्याला जर ओळखता आले नाही, साधू वेशातले सैनिक ओळखता आले नाही, तर येल्लूर गावात जन्मलेले आणि भारताच्या कानाकोपऱ्यात भारत भूमीचं नाव घेणारे आणि मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारे हजारो राजहंस रोज मरतील. म्हणून मला असं वाटतं की कधीतरी आपण आपली बांधिलकी, आपली सांस्कृतिक बांधिलकी, आपली राजकीय बांधिलकी, आपली धार्मिक बांधिलकी आणि आपले अस्तित्व हे जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. बांधिलकी डिक्लेअर करण्याची वेळ आलेली आहे. मार्क्सवादात एक शब्द आहे, पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है. चला कधीतरी आपलं पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नव्हे, आपलं एक सांस्कृतिक पॉलिटिक्स सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. ते सिद्ध केलं नाही तर बॅलेट पेपरवरची मतं चुकीच्या दिशेला जातील, हे आपण लक्षात घ्यावं. आणि